थोडक्यात सांग ना माहिती. आता आपण ऑर्गॅनिक फार्मिंगकडे बरेचसे शेतकरी वळत आहेत, पण त्याची समोर दोन समस्या उभ्या राहतात की जी ऑर्गॅनिक फार्मिंग आहे ती वेळ खाऊ आहे आणि त्यामध्ये उत्पादन आपल्याला तेवढ्या प्रमाणात भेटत नाही. पण जर आपण ही ऑर्गॅनिक फार्मिंग स्मार्ट पद्धतीने केली तर नक्कीच आपल्याला तेवढ्या प्रमाणात उत्पादन भेटेल. तर इथे मी तीन प्लॉट घेतलेले आहेत. पहिला प्लॉट, त्यामध्ये जेव्हा आपण बियाणं पेरतो त्याच्या आधी आपण शेती तयार करतो, त्याच्यात युरिया टाकतो. जर ते युरिया न टाकता आपण शेवरी असेल, शेणखत, लवंग यांसारखे जे झाडं आहेत त्यांचे पानं, फुलं, फांद्या हे आपण काही दिवस जमिनीत पुरायच्या आणि त्यामुळे आपल्या बी पेरणीच्या वेळेस जी माती आहे ती न्यूट्रिशन होते. आणि जेव्हा आपण बी पेरतो, बी पेरायच्या वेळेस आपण बाहेरून बी आणतो ज्याला केमिकलचा लेअर असतो, तो केमिकलचा लेअर न देता आपण त्याला सबस्टिट्यूशन ऑर्गॅनिक म्हणून आपण ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम यांसारख्या ऑर्गॅनिक केमिकलचा लेअर देऊ शकतो. नंतर जेव्हा आपलं प्लॅन्ट उगतं तेव्हा त्याला सर्वात जास्त धोका असतो कीटकांचा. तर तो कीटकांचा तेवढा अटॅक होऊ नये म्हणून आपण असे काही प्लॅन्ट्स असतात जे हे या प्लॅन्ट्सकडे अट्रॅक्ट होणारे कीटक हे या प्लॅन्ट्सकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे आपले जे पीक असतं त्याच्यावरती जास्त कीटकांचा परिणाम होत नाही. आणि नंतर हे जे असतात येलो कलरचे स्टिकी पॅड्स असतात यांच्या कलरमुळे ते कीटक त्या पॅड्सकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याला चिटकून ते मरतात. आणि हा लाईट ट्रॅप असतो, लाईटमध्ये फोटोटॅक्सिस नावाचा घटक असतो. त्या फोटोटॅक्सिसकडे कीटक अट्रॅक्ट होतात आणि तिथे येऊन ते मरतात. अशा पद्धतीने आपण कीटक कमी करू शकतो. आणि हे जे निंबोळी अर्क आहे ज्यामध्ये निंबोळीपासून कडुलिंबाच्या निंबोळीपासून बनवलेलं असतं, यामध्ये ॲझॅडिरेक्टिन नावाचा घटक असतो ज्याच्या कडवटपणामुळे आपण कीटकांना मारू शकतो. आणि जेव्हा आपल्याला आपल्या झाडाची ग्रोथ करायची असते तेव्हा आपण वेगवेगळ्या फवारण्या करतो. तर त्या फवारण्या न करता हे जीवामृत असतं ज्यामध्ये शेण असतं, गोमूत्र, गुळ या तीन गोष्टींचं मिश्रण आपण जर ड्रिप सिस्टम मार्फत जमिनीला दिलं तर नक्कीच आपल्या प्लॅन्टची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते. आणि आताचं माझ्या मॉडेलचं नाव आहे स्मार्ट ऑर्गॅनिक फार्मिंग. आता स्मार्ट ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये स्मार्ट म्हणजे टेक्नॉलॉजीचा यूज नाही. आता शेतकरी कुठल्याही क्षेत्र नाही की तिथं टेक्नॉलॉजीचा यूज होत नाही. त्यामुळे हे जे pH मीटर आहे हे यांसारखी उपकरणं शेतकरी वापरू शकतो. ज्या pH मीटरमुळे जमिनीची ॲसिडिटी आपण टाईम टू टाईम मेजर करू शकतो. ते मेजर केल्यामुळे शेतकरी जमिनीचं निरीक्षण करून त्याला कुठला घटक हवा आहे ते चेक करू शकतो. किंवा हे ड्रोन्स असतात, ड्रोन्स आपण जर शेतावर फिरवले तर ते प्रत्येक प्लॅन्टला स्कॅन करतं आणि त्याचा जो रिपोर्ट असतो तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. आणि त्यामुळे शेतकरी प्रत्येक प्लॅन्टपर्यंत पोहोचू शकतो. प्रत्येक प्लॅन्ट्सवरती होणारे पेस्ट अटॅक वगैरे त्यांना तो ट्रीट करू शकतो. आणि हे सर्व आपण जास्त खर्च न करता घरच्या घरीच बनवू शकतो. एक कंपोस्ट पीट आहे ज्यामध्ये आपण गोठ्याचं वेस्ट असतं, घराचं वेस्ट, ते आपण कंपोस्ट पीटमध्ये टाकून जो गोबर गॅस तयार जो घरात वापरतो स्लरी आपण शेतीला देऊ शकतो. किंवा हे वर्मी कंपोस्ट आहे, घरच्या घरी आपण गांडूळ खत बनवू शकतो. हे निंबोळी खत, हे गांडूळ खत, कोंबडी खत यासारखे खतं आपण वापरू शकतो. आणि नंतर येतो आपण हायड्रोपोनिक फार्मिंग. हायड्रोपोनिक फार्मिंग म्हणजे काय तर पाण्यावर केली जाणारी शेती ज्यामध्ये मातीचा बिलकुल उपयोग नसतो. फक्त मातीतले घटक पाण्यात टाकायचे आणि त्याच्यावरती झाडे उगवायचे. तर याचा बेनिफिट असा आहे की कमी जागेत आपण खूप सारं उत्पादन घेऊ शकतो. शेतीच्या तुलनेत शेतीवरती आपण जेवढं उत्पादन घेतो त्याच्या कैक पटीने जास्त उत्पादन आपण या हायड्रोपोनिकमधून घेऊ शकतो. आणि हायड्रोपोनिकला मातीची गरज पडत नाही.